हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे फेशियस. FACETIOUS. तर फेशियस म्हणजे काय होते? ट्रीटिंग सिरियस इश्यूज विथ ह्युमर. ओके, म्हणजेच काय तर विनोदी पद्धतीने किंवा गमतीदार पद्धतीने जे पण काही इश्यू आहे त्याला ट्रीट करणे, त्याला म्हटलं जातं फेशियस. तर फेशियस म्हणजे काय होते? दिखाऊ किंवा गमतीदार, विनोदी. तर सिनोनिम्स काय आहे? त्याचे सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहेत फ्लिपंट, फ्रिव्हलस आणि जोकिंग. आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सोलेम आणि ग्रेव्ह. ओके, सो फेशियस म्हणजे होते दिखाऊ, गमतीदार आणि विनोदी. म्हणजेच काय? ट्रीटिंग सिरियस इश्यूज विथ ह्युमर. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत फ्लिपंट, फ्रिव्हलस, जोकिंग. आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सोलेमन आणि ग्रेव्ह. सो आता सेंटेन्समध्ये यूज बघून घेऊ आपण फेशियसचा कसा करण्यात आलेला आहे. तर सेंटेन्स काय आहे? हिज फेशियस रिमार्क्स अनॉयड द कमिटी. तर याचा अर्थ आहे मराठीमध्ये त्याच्या विनोदी वक्तव्यांनी समिती नाराज झाली. ओके, सो कमिटी म्हणजे काय होते? समिती होते. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे? तर त्याच्या विनोदी वक्तव्यांनी समिती नाराज झाली, असा मराठीमध्ये अर्थ आहे सेंटेन्सचा. आणि असं याच्यामध्ये फेशियसला यूज करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॉलेशियस. FALLACIOUS. फॉलेशियसचं काय आहे मीनिंग? तर बेस्ड ऑन मिस्टेकन बिलीफ, म्हणजेच चुकीचा, खोटे किंवा भ्रामक जे असते त्याला काय म्हटलं जातं? फॉलेशियस असं म्हटलं जातं, बेस्ड ऑन मिस्टेकन बिलीफ. तर फॉलेशियस म्हणजे होते भ्रामक, चुकीचा, खोटा किंवा खोटे. सिनोनिम्स बघून घेऊया. सिनोनिम्स आहेत इरॉनियस, फॉल्स आणि इनकरेक्ट. आणि अँटोनिम्स आहेत करेक्ट, व्हॅलिड आणि साऊंड. सो फॉलेशियस म्हणजे काय होते? तर भ्रामक, चुकीचा, खोटा किंवा खोटे, म्हणजेच बेस्ड ऑन मिस्टेकन बिलीफ. त्याचे सिनोनिम्स आहेत इरॉनियस, फॉल्स आणि इनकरेक्ट. आणि अँटोनिम्स आहेत करेक्ट, व्हॅलिड आणि साऊंड. सो आता सेंटेन्समध्ये बघून घेऊया कसं यूज करण्यात आलेला आहे फॉलेशियसला. द आर्ग्युमेंट रेस्टेड ऑन फॅलेशियस रिझनिंग. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? युक्तिवाद चुकीच्या युक्तिवादावर आधारित होता. ओके, सो मराठीमध्ये काय अर्थ आहे याचा? की युक्तिवाद हा चुकीच्या युक्तिवादावर आधारित होता, असा याचा अर्थ आहे. आणि इथे फॉलेशियसला यूज करण्यात आलेला आहे असं चुकीचा म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फास्टिडियस. FASTIDIOUS. फास्टिडियसचं काय मिनिंग आहे? तर व्हेरी अटेंटिव्ह टू डिटेल, म्हणजेच जो काय आहे? विश्वासू आहे किंवा दोष काढण्याची प्रवृत्ती ज्याच्याकडे असते त्याला काय म्हटलं जातं? फास्टिडियस. ओके, व्हेरी अटेंटिव्ह टू डिटेल. तर फास्टिडियस म्हणजे होते विश्वासू किंवा दोष काढण्याची प्रवृत्ती असणारा म्हणजे होतं फास्टिडियस. सो सिनोनिम्स काय आहेत? मेटिक्युलस, स्क्रप्चुलस आणि पंक्च्युलियस. काय आहेत? मेटिक्युलस, स्क्रप्चुलस आणि पंक्च्युलियस. आणि याचे अँटोनिम्स आहेत स्लोपी, केअरलेस आणि निग्लिजंट. तर फास्टिडियस म्हणजे काय होते? विश्वासू, जो दोष काढण्याची प्रवृत्ती ज्याच्याकडे असते तो, म्हणजे जो अटेंटिव्ह असतो, ज्याला प्रत्येक डिटेल्स माहिती पडतात त्याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं? फास्टिडियस असं म्हटलं जातं. सेंटेन्समध्ये यूज बघून घेऊया कसा करण्यात आलेला आहे. अ फास्टिडियस अप्रोच टू हिस्टोरिकल अॅक्युरेसी. तर हिस्टोरिकल म्हणजे काय होते? ऐतिहासिक. ओके, आणि अॅक्युरेसी म्हणजे काय होते? अचूकता. तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे सेंटेन्सचं? ऐतिहासिक अचूकतेसाठी एक काटेकोर दृष्टिकोन. ओके, असा याच्यामध्ये फास्टिडियसला यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. आणि मराठीमध्ये याचा अर्थ आहे ऐतिहासिक अचूकतेसाठी एक काटेकोर दृष्टिकोन. ओके,
सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फॅटियस. FATUOUS, फॅटियस. तर फॅटियसचं मिनिंग आहे सिली अँड पॉइंटलेस, म्हणजे जो काय आहे मूर्ख आहे, मूर्खपणाचा आहे, त्याला काय म्हटलं जातं, फॅटियस असं म्हटलं जातं. सो फॅटियस म्हणजे काय होते, खोडसर. किंवा मूर्खपणाचे, मूर्ख, अक्कल शून्य. ओके. सो फॅटियस म्हणजे काय होते, खोडसर, मूर्खपणाचे, मूर्ख किंवा अक्कल शून्य. सिनोनिम्स काय आहेत फॅटियसचे, ते आहेत फुलिश, इनेन आणि वॅक्यस. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबल, वाईज आणि इंटेलिजंट. ओके, सेन्सिबल, वाईज आणि इंटेलिजंट हे अँटोनिम्स आहेत कशाचे, फॅटियसचे. सेंटेन्स मध्ये यूज बघून घेऊया. अ फॅटियस कमेंट अबाउट द क्रायसिस. सो आता याचा मराठीमध्ये काय मिनिंग आहे, तर संकटाबद्दल एक मूर्ख टिप्पणी. तर याच्यामध्ये फॅटियसला यूज करण्यात आलेला आहे मूर्ख म्हणून, आणि कमेंट म्हणजे टिप्पणी होते, आणि क्रायसिसला काय म्हटलं जातं, संकट. क्रायसिस म्हणजे होते संकट. सो याच्या मराठीमध्ये मिनिंग काय पूर्ण सेंटेन्सचा, तर संकटाबद्दल एक मूर्ख टिप्पणी. तर असं याच्यामध्ये फॅटियसला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्टॅट्यूट. STATUTE. स्टॅट्यूटचं काय मिनिंग आहे, तर रिटन लॉ ऑफ अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. म्हणजे जो लॉ असतो, रिटन लॉ असतो, त्याला काय म्हटलं जातं, स्टॅट्यूट असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय होतो की एक कायदा असतो, कायदा लिहिलेला असतो. तर स्टॅट्यूट म्हणजे काय होते, कायदा. आणि वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये आपण काय यूज करतो, त्याकरता स्टॅट्यूट हे यूज करतो, STATUTE. ओके. नेक्स्ट आहे इगोइस्ट. EGOIST. इगोइस्टचं काय आहे मिनिंग, सो वन हू बिलीव्स इन रूथलेस सेल्फ ॲग्रेडाइजमेंट. ओके, सेल्फ ॲग्रेडाइजमेंट म्हणजे काय होतं, तर इगोइस्टिक म्हटलं जातं त्याला वन वर्ड मध्ये, म्हणजे होतं जो आहे अहमवादी, जो काय आहे अहमवादी आहे. किंवा स्वार्थी किंवा अहंकारी माणूस सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे काय आहे इगोइस्ट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे कन्सीड. CONCEDE. तर याचं काय आहे, ऑप्शन ए हे करेक्ट स्पेलिंग आहे. CONCEDE ही करेक्ट स्पेलिंग आहे कन्सीडची. आणि कन्सीडचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, तर कबूल करणे किंवा स्वीकारणे, किंवा आपण म्हणू शकतो मान्य करणे. आणखी एक होतं मंजूर करणे, म्हणजे काय होतं कन्सीड. आणि स्पेलिंग काय आहे कन्सीडची, CONCEDE. नेक्स्ट वर्ड आहे ऑर्डिनरी. ऑर्डिनरीली. ऑर्डिनरीलीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, ORDINARILY. आणि ऑर्डिनरीला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, त्याचं मिनिंग आहे सामान्यपणे. सामान्यपणे किंवा साधेपणाने, म्हणजे काय होतं ऑर्डिनरीली. ओके. इडम्स अँड फ्रेजेस बघूया. सो फर्स्ट आहे गेट कोल्ड फीट. गेट कोल्ड फीटचं मिनिंग आहे टू सडनली बिकम टू फ्रायटन्ड टू डू समथिंग यू हॅड प्लॅन टू डू. म्हणजे काहीतरी प्लॅन केलेलं आहे, काहीतरी करायचं, पण सडनली काय होत आहे, आपण खूप घाबरत आहे, म्हणजेच काय होतं गेट कोल्ड फीट. म्हणजे त्याचं मराठीमध्ये काय अर्थ होतो, खूप घाबरणे. गेट कोल्ड फीट म्हणजे काय होते, तर थंड पाऊल पडणे किंवा खूप घाबरणे. हातपाय, आपण म्हणतो हातपाय थंडे पडले आहेत, तर त्यालाच काय म्हटलं जातं, गेट कोल्ड फीट. म्हणजेच खूप घाबरणे. एक्झाम्पल बघून घेऊया. शी गॉट कोल्ड फीट अँड कॅन्सल्ड द वेडिंग ॲट द लास्ट मिनिट.
तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की तिचे पाय थंड पडले, तिचे पाय थंड पडले आणि तिने शेवटच्या क्षणी लग्न रद्द केले, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. एकदा परत सांगून देते सेंटेन्सचा अर्थ काय होतो. तो शी गॉट कोल्ड फीट अँड कॅन्सल द वेडिंग ॲट द लास्ट मिनिट म्हणजे काय होतं, तर तिचे पाय थंड पडले आणि तिने शेवटच्या क्षणी लग्न रद्द केले, असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि गेट कोल्ड फीट म्हणजे होतं थंड पाऊल पडणे किंवा खूप घाबरणे. नेक्स्ट आहे पेपर ओव्हर. पेपर ओव्हरचं मिनिंग आहे टू हाईड अ प्रॉब्लेम ऑर डिसॲग्रीमेंट रॅदर दॅन फाइंड अ गुड सोल्युशन. म्हणजेच एखादी प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सोल्युशन न बघता ती जी प्रॉब्लेम आहे तिला काय करणे, हाईड करणे, लपवून ठेवणे किंवा डिसॲग्रीमेंट करणे त्या प्रॉब्लेमवर, म्हणजे काय होतं पेपर ओव्हर. तर चांगला उपाय शोधण्याऐवजी समस्या किंवा मतभेद लपवणे म्हणजे काय होतं पेपर ओव्हर. चांगला उपाय शोधण्याऐवजी ती समस्या आहे किंवा ते मतभेद आहे ते लपवणे म्हणजे होतं पेपर ओव्हर. सो एक्झाम्पल बघून घ्या. दे ट्राईड टू पेपर ओव्हर द क्रॅक्स इन देअर रिलेशनशिप. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, त्यांनी त्यांच्या नात्यातील दरी लपवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या नात्यामधील जे आलेली क्रॅक्स आहे, दुरी आलेली आहे, ते लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, असं या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. कशाला, पेपर ओव्हरला. आणि असा मराठीमध्ये याचा अर्थ होतो सेंटेन्सचा. तर हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. व्होकॅब्युलरीचे वर्ड सुद्धा आपण पाहिलेले आहे. एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीची मिनिंग्स वाचून घ्या, परत एकदा नोट डाऊन करत चला. जे आधी झालेले आहे ते सुद्धा वाचत चला रेग्युलरमध्ये, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन होऊन जाईल तुमची आणि तुम्हाला लक्षात सुद्धा राहील परत परत वाचल्याने. आणि जे पण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते सुद्धा एकदा वाचून घेत जा, त्याची जे मिनिंग असतो तो एकदा वाचून घेत जा. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत आहे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.